सो माझे ओठ काट टाकतायत. असं होतं का? माझ्या ओठाचं पिलिंग एवढं डेंजर होतंय ना. सुरुवातच रडगाण्यापासून नको. वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन ब्लॉगर अनन्या. चॅनलवर नवीन असाल तर यू कॅन सबस्क्राईब अँड चेक आउट ऑल ऑफ माय न्यू व्हिडिओज कमिंग बॅक. सो दॅट इज इट. पहिले ते करा मग बोलते पुढे. आय वॉज नॉट एबल टू मेक एनी व्हिडिओज कारण मला खरंच बरं वाटत नाही. माझा आवाज फुटत नाही आहे आणि घसा खोकला खूप हाय लेवलचं झालं आहे. सो आज एका दिवसाच्या गॅपनी व्हिडिओ आला आहे. बट आय हॅव गॉट रेडी अँड आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू दॅट आय हॅव गॉट रेडी. आणि दिस इज माय साडी. सुंदर अशी साडी आहे. याच्यामध्ये तेवढी शाईन होत नाही बिकॉज हा फिल्टर एकदम वेगळा आहे. आणि बेसिक मेकअप केला आहे मी. छान अशी इयरिंग्स. थिंग इज मला असं वाटतं मी खरंच खूप जास्त आजारी होऊन जाणार आहे. मला आतून गरम गरम होतं आणि मला ताप येणार आहे. आपण आता कोरफड आणले आणि कोरफड भाजून त्याचा रस वगैरे काढून त्यात हळद आणि ओवा वगैरे टाकून आपण त्याचं काहीतरी बनवणार आहे. ज्यूस का काय समथिंग प्यायला कशावर असं आम्हाला आत्ता आमच्या इकडच्या काकींनी सांगितलं. आणि त्या काकींनीच मला कोरफड दिली आहे कारण ऋत्विज पण भयंकर आजारी आहे खोकल्या आणि याच्यामुळे. डस्ट ॲलर्जी आम्हाला दोघांना आहे. त्यामुळे प्रचंड आम्ही दोघं वेगळ्या मूडमध्ये होत कारण खूप डस्ट आहे. त्यामुळे दिवसभर आमचं असंच. मला पटकन शॉर्टमध्ये सांगते. आमच्या इथे होती हळद. त्यासाठी मी पूर्ण रेडी होऊन गेली होती आणि तब्येत माझी ॲक्च्युली खरंच खूप बिघडली आहे. पोट पण खूप प्रॉब्लेममध्ये आहेत बिकॉज आमच्याकडे थंडी एवढी वाढली आहे. लिटरली रात्री 16, 17, 18 टेम्परेचर आहे आणि आम्हाला एवढी थंडीची सवय नाही आहे. सहन पण होत नाही. सो वी आर नॉट वेल. आय एम नॉट वेल. ऋत्विज इज नॉट वेल. आणि हा सगळा गेट रेडी सेटअप जो होता तो हळदीसाठी होता. तर आपण आजचा व्हिडिओ असाच थोडासा नरम गरम हे करूया पण आपण उद्याचा व्हिडिओ छान बनवूया. सो स्टे ट्यून टिल माय नेक्स्ट वन सून. टिल देन टेक केअर. बाय.